नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे सांबार कसा बनवायचा। आता बऱ्याच व्हिडिओ यूट्यूबवर तर ऑलरेडी आहेत सांबार कशा बनवायच्या, पण त्यात साधी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी अपेक्षा करते, कारण की खरंच खूप सोप्या पद्धतीने मी आज सांबार तुम्हाला दाखवणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी मसूर आणि तुरीची डाळ, हळद आणि हिंग घालून कुकरमध्ये छान शिजवून घेतली आहे। यानंतर सांबारसाठी लागणारे साहित्य तयार करून ठेवले आहे। मीठ, उभा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता। त्यानंतर मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि मेथी दाणे आणि आपला एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरणार आहे। शेवग्याच्या शेंगा मी आधीच हळद आणि मीठ घालून पाण्यात उकडून ठेवल्या आहेत, जेणेकरून त्या नीट मऊ आणि रसाळ होतील। सर्वात आधी मी कढई गरम करून घेतली आणि त्यात मोहरी टाकून छान फोडणीला दिली। मोहरी तडतडू लागली की मी थोडे मेथी दाणे घातले। त्यानंतर लगेचच हिंग, कढीपत्ता, कांदा आणि आलं लसूण पेस्ट टाकून छान मिक्स करून घेतले। आता या सगळ्यात मी टोमॅटो ऍड केला आणि कढईवर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे शिजू दिलं। कांदा गुलाबी आणि मऊ होईपर्यंत मी हे एकदम मंद गॅसवर शिजवलेलं आहे। इथपर्यंतचा शूट मी रेकॉर्ड करायला विसरले, त्यासाठी सॉरी, पण काही हरकत नाही। आता पुढची प्रोसेस तुम्हाला नीट दाखवते। झाकण काढल्यानंतर मी त्यात हळद, लाल तिखट आणि धने जिरे पावडर घालून छान एकजीव करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी शिजवू दिला आहे। तुम्ही बघू शकता मसाला कढईला लागू नये म्हणून आता यात थोडंसं पाणी ऍड करायचं होतं। मी आधी शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या आणि वरण, डाळ जी शिजवलेली होती, तर हे दोन्ही पाणी एकत्र करून ठेवलेलं आहे। सर्वात आधी मी डांगर घातला आणि मग उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून छान मिक्स करून घेतलं। आता गरजेनुसार हळूहळू पाणी घालत मी मसाला पूर्ण शिजवू दिला आहे। मसाला कच्चा राहायला नकोय म्हणून मी कढईवर झाकण ठेवून हे पुन्हा नीट शिजवलेलं आहे। डांगर आणि शेवग्याच्या शेंगांशिवाय तर सांबार तयारच होत नाही असं मला तरी वाटतं, कारण की या दोन गोष्टी घातल्या की सांबारला इतकी छान चव येते की अगदी हॉटेलसारखं ते सांबार लागतं। त्यामुळे मी तरी आवर्जून या दोन गोष्टी सांबारमध्ये तर घालतच असते। तुम्ही पण अशा पद्धतीने सांबार नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमचा सांबार कसं झालेला आहे। त्यानंतर आता मी हे झाकण ठेवते। छान असं मसाला एकजीव झालेला आहे। मग त्यामध्ये मी आता सांबार मसाला ऍड करते। एव्हरेस्टचा सांबार मसाला घेतलेला आहे। आता हे छान मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे, कारण का कोणताही मसाला कच्चा राहायला नकोय। आता यामध्ये जे डाळ आणि शेवग्याच्या शेंगांचं पाणी एकत्र केलेलं जे मिश्रण होतं, तर हे सगळं मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे। बघू शकता, जेणेकरून आपला मसाला कढईला चिकटणार नाही आणि शेवग्याच्या शेंगेचं पाणी आणि डाळीचं एकजीव झालेला मिश्रण जे आहे, त्यामुळे आपल्या जे सांबार आहे त्याला अतिशय उत्कृष्ट अशी चव येते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी करून बघाच, खूप छान वाटते। म्हणजे कलर इतका सुंदर आलेला आहे सांबारला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता छान उकळी येऊ द्यायची आहे। इथे मी मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि गूळ सुद्धा मी घातलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवायला विसरले। बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला सांबार रेडी झालेला आहे। तुम्हाला हा सांबार आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। आणि आज नुसतं सांबार नाही बरं का, आमच्याकडे मेदू वड्याचा सुद्धा बेत आहे। आता हे एवढी नाशिकला थंडी आहे तरी सुद्धा इतकं छान पीठ फर्मंट झालेलं आहे। तुम्हाला हे पीठ मी कसं तयार केलं याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। हा सुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत घेऊन येईन, नक्की शेअर करेन। आता इथे छान असे गरमागरम मेदू वडे माझे काढून तयार झालेले आहेत आणि ही अशी आमची डिश आजची सजलेली आहे। आमचा आजचा बेत असा आहे। तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।